नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत मटारची उसळ किंवा मटारची आमटी, तुम्ही काहीही म्हणू शकता। अगदी 10 मिनिटात बनते। घाईच्या वेळेला अतिशय पटकन होणारी अशी ही मटारची उसळ तुम्ही नक्की बनवून पहा। आणि पुढे आता आपण पाहूया की या मटारच्या आमटीसाठी किंवा उसळीसाठी काय काय साहित्य लागणारे आणि ती कशी बनवायची ते। चला तर मग बघूया आपण मटारची उसळ किंवा तर आपण बनवत आहोत ओल्या मटारची उसळ। उसळ म्हणू शकता किंवा आमटी म्हणू शकता, काही म्हणू शकता। तर हे ओले मटार आहेत, त्याची आमटी बनवणार आहोत बटाटा घालून। तर इथे मी बटाटा घालून ठेवलाय आणि मटार हे पाण्यात ठेवलेले आहेत। नंतर आपल्याला एक वाटण बनवायचंय। तर वाटणासाठी मी इथे खोबरं घेतलंय, ओलं किंवा सुक्क कोणतंही खोबरं घेतलं तरी सुद्धा चालेल। नंतर एक 5-6 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं, अर्धा चमचा जिरं, एक मोठा टोमॅटो आणि कोथिंबीर आणि एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। तर आधी आपण हे वाटण वाटून घेऊया। आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण घेतलेलं आहे, वाटणाचं साहित्य ते घालायचे। तर खोबरं घेतलेलं आहे, इथे मी जी अर्धी वाटी असते ना सुक्या खोबऱ्यातली, त्यातली पाव वाटी घेतलेला आहे। नंतर जिरं, आलं, लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि एक टोमॅटो। तर आता आपण हे मिक्सर मधनं बारीक करून घेऊया। हवं असेल तर थोडंसं पाणी टाकावं लागेल किंवा नाही घातलं तरी सुद्धा चालेल। आता आपण हे बारीक करून घेऊया। आता हे वाटण जे आहे हे मी छान बारीक वाटून घेतलंय। थोडंसं एक 2-3 चमचे पाणी घातलेलं वाटायला। आता आपण याला फोडणी देऊन घेऊया। आता आपण इथे 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचंय आणि तेल चांगलं तापलं का मग आपण ह्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची। आता तेल छान तापलंय, आता आपण ह्यात कढीपत्त्याची पानं घालून घेऊया। कढीपत्ता छान तडतडला तर आपण लगेचच आता आपण यात कांदा घालून घेऊया। तर एक बारीक चिरलेला कांदा आपण यात घालणार आहोत आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे। बघा, कांदा परतून झाला का मग त्यामध्ये आपण वाटण घालून घ्यायचंय। तर मी ही भाजी कुकर मध्ये बनवते, म्हणजे अगदी 2 शिट्ट्यांमध्ये आपली ही आमटी तयार होते। आता संध्याकाळी खूप उशीर झालाय समजा स्वयंपाकाला, तर पटकन काहीतरी बनवायचंय, तर त्यावेळेला तुम्ही ही अशी ओल्या मटारची आमटी किंवा उसळ म्हणू शकता, पटकन बनवून होते। अगदी 10 मिनिटांमध्ये आपली ही मटारची उसळ बनते। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवू शकता। अगदी 10 मिनिटांमध्ये आपण उसळ बनवून आपली म्हणजे भाजी रेडी होऊन जाते पटकन। आता कांदा लाल झालाय, आता आपण यात वाटण घालून घेऊया। तर ही जी उसळ आहे, ही उसळ तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर, चपाती बरोबर, कशा बरोबरही खाऊ शकता। आता हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचंय मस्त। यासोबत तुम्ही पाव सुद्धा खाऊ शकता किंवा ब्रेड सुद्धा खाऊ शकता। इतकी सुंदर ही भाजी होते। अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि कुकर मध्ये अगदी 2 शिट्ट्यांमध्ये ही भाजी तयार होते। आता मस्त हे जो मसाला आहे हा भाजला आहे बघा, तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला छान हे बघा। आता आपण यामध्ये जे सुके मसाले ते घालून घेऊया। थोडीशी हळद घालायची आहे, नंतर थोडीशी धणे पावडर, अगदी अर्धा चमचा आहे बघा। नंतर जो आपला घरगुती लाल मसाला असतो तो मसाला घालायचा आहे। तो तुमच्या हिशोबाने, म्हणजे तुम्ही किती तिखट खाता त्या हिशोबाने घालायचा।
थोडासा कांदा लसूण मसाला मी इथे घालणार आहे आणि थोडासा गरम मसाला, आणि मस्त असं पुन्हा एकदा आपण हे छान मसाला परतून घेऊया. पहा अगदी मस्त ही आमटी तयार होते, अगदी भारी. आता आपला हा मसाला छान परतून झालाय. आता यामध्ये आपण जो वाटाणा आणि बटाटा आपण पाण्यात ठेवलेला तो निथळवून घेतलाय मी, आणि ते आता इथे घालून घेणार आहे मी, आणि एकदा छान परतून घ्यायचंय. आणि मी यामध्ये गरम पाणी घालणार आहे. गरम पाण्याने आपल्या जी उसळ आहे त्याला छान अशी तरी येते गरम पाणी घातल्यामुळे. आता मस्त तुम्ही अशाच पद्धतीने समजा आमटी करायची नसेल तर याच पद्धतीने तुम्ही कोरडी भाजी सुद्धा आपण चपाती बरोबर किंवा डब्यासाठी आपण जी बनवतो तर ती अशा पद्धतीनेच तुम्ही कोरडी सुक्की भाजी सुद्धा बनवू शकता. तर आता मी इथे गरम पाणी घालणार आहे. हे पहा, तुम्हाला हवं तितकं पातळ तुम्ही करू शकता. तुम्हाला दिसतच असेल की आपल्या आमटीला छान अशी तरी आलेली आहे. आता इथे चवीपुरतं मीठ घालून घेऊ. मस्त आपण जशी मिसळ खातो त्याप्रमाणे आपण इथे फरसाण टाकून पावासोबत ही उसळ खाऊ शकतो. अशाच पद्धतीने बनवायची आणि मस्त पाव फरसाण टाकून पावासोबत ही मिसळ खाऊ शकतो आपण. आता मी ह्याला झाकण लावून घेते. झाकण लावून आपण आता ह्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आणि गॅस मी मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे. आता 2 शिट्ट्या झाल्या आहेत आणि मी गॅस बंद करणार आहे. तर मी गॅस बंद करते. आता आपण कुकर उघडून बघूया. आपली उसळ तयार आहे. हे बघा. आता ही उसळ तुम्ही भाताबरोबर, चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर कशा बरोबरही खाऊ शकता. अगदी मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी ही ओल्या मटारची उसळ बनवली आहे. हे बघा. हे बघा किती भारी दिसते. मटार आणि बटाट्याची ही उसळ तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवून पहा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा का तुम्हाला आवडली का नाही ते. हे बघा किती सुंदर झाली आहे.